नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. अमरावती शहरात राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शन. शिवाजी कृषी महाविद्यालय, कृषी विभाग आणि जैन इरिगेशनचा पुढाकार. राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात कृषी चर्चा आणि परिसंवादाचं आयोजन. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिराचं अनेक ठिकाणी आयोजन. आयुष्यमान गोल्डन कार्ड शिबिराचं आरोग्य विभागामार्फत आयोजन. प्रति कुटुंब 5 लाखांचा उपचार मोफत मिळणार असल्यानं चांगला प्रतिसाद. आणि परतवाडा पोलीस ठाणे आता नवीन इमारतीत स्थलांतरित. तब्बल 142 वर्षांनंतर परतवाडा पोलीस ठाण्याला नवी इमारत. आतापर्यंत पोलीस ठाण्याचं संपूर्ण कामकाज सुरू होतं ब्रिटिश काळातील इमारतीत. आणि आता सविस्तर वृत्त. श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, कृषी विभाग आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कृषी प्रदर्शनात कृषी चर्चा, परिसंवाद यासोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला कार्यक्रमाध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उद्घाटन म्हणून धनंजय मुंडे, मुख्य अतिथी म्हणून भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉक्टर सी.डी. माई उपस्थित राहणार आहेत. सेंद्रिय निविष्ठा, दुग्धशाळा उपकरणं आणि उत्पादनं, फळं, फुलं, भाजी आणि भाजीपाला संबंधी हायटेक तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, कृषी आधारित मॉडेल्स, माहिती तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकी व अवजार, सोलर ऊर्जा, कुंपण व जलसिंचन यंत्रणा, बचत गटांचा सहभाग, पशुप्रदर्शनी, देशी विदेशी विविध जातींच्या गायी, म्हशी, शेळी, मेंढी, शेतीपूरक उद्योगधंदे यांची माहिती तसंच जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड तर्फे हायड्रोपोनिक्सची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना करून देण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर इथं भव्य आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील भव्य आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्य विभागातर्फे राबवण्यात आलेल्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांसाठी विमा लाभ मिळणार असल्यामुळे 600 लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी गर्दी केली होती. जवळपास काल 20 तारखेला म्हणजे 300 गोल्डन कार्ड हे एका दिवशी काढण्यात आले होते. त्याच्यात बाकीचे आशांनी पण काही काढलेले आहे. म्हणजे पूर्ण टोटल कोल्हापूर PHC कडून जवळपास 400-450 गोल्डन कार्ड काढण्यात आले. आणि या सगळ्या कॅम्पचं नियोजन डॉक्टर साळुंके सर यांनी स्वतः मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्या नियोजनात हा कार्यक्रम घेण्यात आला. तसंच आजच्या 21 तारखेमध्ये सुद्धा जवळपास 80 ते 90 कार्ड अजूनपर्यंत काढल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही प्रोग्रेसमध्ये आहे गोल्डन कार्ड काढताना. त्याला आव्हान असं करायचं आहे की गोल्डन कार्ड हे तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या दुखापती म्हणा किंवा आजार असू द्यात किंवा मग ऑपरेशन असू दे, याच्यामध्ये तुम्हाला 5 लाखाची सुविधा सरकारकडनं प्राप्त होत आहेत. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी गोल्डन कार्ड काढून घेण्यात यावे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाणे आता नवीन इमारतीत स्थलांतरित होत आहे. तब्बल 142 वर्षांनंतर परतवाडा पोलीस ठाण्याला नवीन इमारत मिळाली आहे. आतापर्यंत पोलीस ठाण्याचे संपूर्ण कामकाज ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारतीतच चालत होतं. परतवाडा पोलीस ठाण्याची इमारत इंग्रजांनी 1881 साली उभारली. या दरम्यान त्यांनी सब इन्स्पेक्टर क्वार्टरसह 4 हेड कॉन्स्टेबल क्वार्टर, 4 कॉन्स्टेबल क्वार्टर विवाहितांसाठी तर 8 कॉन्स्टेबल क्वार्टर अविवाहितांसाठी बांधले. विवाहित आणि अविवाहित पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था इंग्रजांनी अचलपूर आणि परतवाड्यात उभारली होती.
1981 पासून सतत 142 वर्ष परतवाडा पोलिसांचं कामकाज ब्रिटिशकालीन इमारतीमधून सुरू होतं. या दरम्यान वेळोवेळी या इमारतीची दुरुस्ती आणि देखभाली देखील करण्यात आली. दरम्यान 2023 मध्ये परतवाडा पोलीस ठाण्यासाठी नवीन प्रशस्त इमारत पोलीस विभागानं उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार गेल्या 3 दिवसांपासून जुन्या इमारतीतील साहित्य नव्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे. बहुप्रतीक्षित राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त 22 जानेवारी रोजी घनश्यामभाई नावाच्या तरुणानं गुजरातमधील राम सेतू इथून अयोध्येपर्यंत स्केटिंगनं प्रवास करायला सुरुवात केली आहे. या यात्रेदरम्यान तो अमरावतीत दाखल झाला. अमरावतीकरांनी त्याचं जंगी स्वागत केलं. बहुप्रतिष्ठित राम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे. या निमित्तानं गुजरातच्या रामसेतू येथून घनश्यामभाई नावाचा युवक स्केटिंग करत अयोध्येकडे निघालाय. हा युवक अमरावतीहून अयोध्येकडे निघाला आहे. त्याचं अमरावती प्रसाद रोलर स्केटिंग तर्फे जंगी स्वागत करण्यात आलं. 5 नोव्हेंबर रोजी हा युवक रामसेतूतून निघाला असून 20 जानेवारी रोजी अयोध्याला पोहोचेल. 4,500 किलोमीटर अंतर 80 दिवसात तो पार करेल. भारतात इतकं मोठं योगदान पार करणारा हा युवक पहिलाच ठरेल. तर जगात जर्मनीच्या 1986 सालानंतर दुसऱ्यांदा हा विश्वविक्रम होणार आहे. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या युवकाने वडोदरा ते दिल्लीपर्यंत 4,500 किलोमीटरची स्केटिंग यात्रा केली होती. तो आप सभी को जय श्री राम. मैं आनंद गुजरात से वाड़ंद अगस्त्य घनश्याम भाई और अभी हमारा जो भव्य राम मंदिर बन रहा है और 22 जनवरी को हमारे रामलला फिर से आ रहे अयोध्या. तो उसी दौरान में उसी खुशी में मैं राम सेतु से लेके अयोध्या राम मंदिर तक स्केटिंग यात्रा कर रहा हूँ 4,500 किलोमीटर की. और मैंने 5 नवंबर को मेरी यात्रा प्रारंभ की थी और 20 जनवरी तक मैं वहाँ पहुँचूँगा राम मंदिर में. और आज अभी मैं अमरावती में आया हूँ. अमरावती में आज मेरा 3,500 किलोमीटर कंप्लीट हो जाएगा. और साथ ही साथ यहाँ पे प्रताप रोलर स्केटिंग करके है और साथ प्रोटेक रोलर स्केट करके है. उन्होंने मुझे सपोर्ट किया, उन सभी का धन्यवाद. और ये भारत में पहली बार ये होगा इतना बड़ा स्केटिंग राइड. और विश्व में जर्मनी ने किया था 1986 में, उसके बाद एक भी कंट्री ने नहीं किया है. तो सेकंड टाइम 4,500 किलोमीटर का होगा विश्व में भी. शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 8,156 शेतकऱ्यांची नावं बाद करण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत प्रत्येकी 50,000 रुपयांप्रमाणे 17,801 शेतकऱ्यांना 81 कोटी 11 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं. मात्र गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून पोर्टल बंद असल्यानं पात्र असलेल्या 905 शेतकऱ्यांचं अनुदान अद्यापही मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांना या अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. महाविकास आघाडी सरकारनं 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. अशातच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची देखील घोषणा केली असताना या योजनेला शिंदे सरकारच्या काळात गती आली. त्यामुळे याकरता 32,633 शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. यातील 18,925 पात्र शेतकरी ठरवत 18,010 शेतकऱ्यांचे KYC पूर्ण करण्यात आले. यातील 17,801 शेतकऱ्यांना 1.5 वर्षात 81 कोटी 11 लाख रुपयांचं अनुदान वाटप देखील करण्यात आलं. मात्र 905 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं असताना देखील अद्यापही त्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही. गेल्या 1.5 महिन्यांपासून याबाबतचं पोर्टलच बंद असल्यानं ही प्रक्रिया आता रखडली आहे. त्यामुळे हे पोर्टल कधी सुरू होईल आणि या शेतकऱ्यांना याचा लाभ केव्हा मिळेल याची प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय. देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरूक करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात करार करण्यात आला असून त्या अनुषंगानं विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता याविषयी अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान आदी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, त्यासाठीचे श्रेयांक निश्चित करणे, वयाची 17 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा मतदार नोंदणीसाठी संस्था स्तरावरील आराखडा तयार करून AISSE आणि UDIS संकेतस्थळाला जोडणे, संबंधित विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करणे, अध्यापनासाठी शिक्षक प्राध्यापकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं प्रशिक्षित करणे, विद्यार्थ्यांना मतदान आणि त्याबाबतच्या प्रक्रियेबाबत जागरूक करण्यासाठी अभियान राबवण्यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाईल उपयोजन, बॅलेट युनिट, मतदान विभाग, नियंत्रण विभाग, पीठासीन अधिकारी, 2 मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे आदींबाबतची माहिती दिली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना जागरूक करण्याचा उद्देश आहे.
यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीतल्या आझाद हिंद मंडळातर्फे स्वर्गीय हरिभाऊ कलोती स्मृती राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत आकाश राजपूतनं आझाद श्रीचा बहुमान पटकावला, तर अकोल्याचा सुरेश जडिये हा बेस्ट पोझर ठरला. आझाद हिंद मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या आकाश राजपूतनं आझाद श्रीचा बहुमान पटकावला. त्याला 31,000 रुपये रोख पुरस्कार देण्यात आला. तर अकोल्याच्या सुरेश जडिये यानं बेस्ट पोझरचा पुरस्कार पटकावला. त्याला 11,000 रुपयांचं रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आलं. तत्पूर्वी या स्पर्धेचं उद्घाटन आमदार प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. व्यायामाला चालना देणाऱ्या आणि शरीर सुदृढ करणाऱ्या स्पर्धांचं आयोजन सतत 32 वर्षांपासून मंडळ करत आहे. याबद्दल आमदार प्रवीण पोटे यांनी मंडळाचं कौतुक केलं. ही स्पर्धा एकूण 7 गटात खेळवल्या गेली. सर्व गटात प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5वं स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे 10,000 रुपये, 8,000 रुपये, 6,000 रुपये, 4,000 रुपये आणि 2,000 रुपयांचं रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. Back to your place, strong number 11, 12, 13, 14, 15, 16, 17, अकोला रेल्वे स्टेशन क्रमांक 2 वर दुप्पट पैशांचा आमिष दाखवून तब्बल 17 लाख रुपयांची रक्कम उचलण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणात GRPचाच पोलीस कर्मचारी आरोपी निघाल्यानं त्याच्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. वाशिम शहरातील खोलेश्वर मंदिर, जुनी नगर परिषद चौक रहिवासी फिर्यादी संदेश डहाळे यांना आरोपी रोहित काळे यानं 500 रुपयांच्या नकली मात्र हुबेहूब दिसणाऱ्या नोटा दाखवून 20 लाखांचे 40 लाख रुपये करून देतो अशी बतावणी करत भूलथापा दिल्या. फिर्यादीला आमिष दाखवून 17 डिसेंबर रोजी अकोला रेल्वे स्थानक क्रमांक 2 इथं मुख्य आरोपी देवा याच्या मदतीनं फिर्यादीस 20 लाखांचे 40 लाख करून देतो म्हणून प्रलोभन दिलं. त्यांच्या आमिषाला बळी पडून फिर्यादीनं तब्बल 17 लाख रुपयांची रोख रक्कम मुख्य आरोपी देवा आणि दुसरा आरोपी रोहित काळे याला दिली. मात्र फिर्यादीची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी अकोला लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगानं पोलिसांनी या प्रकरणी वाशिम पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तर मुख्य म्हणजे यातील एक आरोपी GRPचा कर्मचारी आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर, मोताळा, नांदुरा, बोदवड आणि मुक्ताईनगर यासह आदी ठिकाणांहून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून काही कोटींच्या घरात शेतकऱ्यांना फसवणारा मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गू डॉन याला मलकापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला काल मलकापूर इथल्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सन 2023 मध्ये अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावर चोरीच्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान एका गोपनीय माहितीच्या आधारे या पथकानं ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जनावर चोरीची फार चांगली कामगिरी तर पार पाडलेली आहे. आपण साधारणतः जिल्ह्यामध्ये जी जनावर चोरीची गुन्हे दाखल होत होती त्यातील 10 आरोपी आज आपण ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्याकडून 4 4 व्हीलर, 4 2 व्हीलर आणि त्याचबरोबर साधारणतः 3.5 लाख रुपये कॅश इतक्या प्रमाणामध्ये तो मुद्देमाल जप्त केलेला आहे. आणखीन आरोपींकडून माहिती घेणं चालू आहे आणि याच्यामध्ये तपासामध्ये आणखीन गुन्हेगार आणि आणखीन मुद्देमाल हे निष्पन्न होईल. साधारणतः जिल्ह्यातील आत्तापर्यंतची 13 गुन्हे हे आरोपींनी कबूल केलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याकडून
जनावर चोरी झालेली होती. अकोला जिल्ह्यातील गोवंश चोरी करून कत्तलीसाठी विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय. या कारवाईत 11 आरोपींना अटक करण्यात आली असून अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील 16 गुन्हे उघडकीला आले आहेत. जग्गू डॉन या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील लाखो क्विंटल कापूस घेऊन फरार झाला होता. विकलेल्या कापसाचे काही रक्कम शेतकऱ्यांना दिले होते, मात्र उर्वरित रक्कम जग्गू डॉन याने शेतकऱ्यांना तारीख पे तारीख देत गंडवत होता. तारीख पे तारीख देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. याबाबत कुंड येथील शेतकरी अतुल मधुकर पाटील यांनी त्रस्त होऊन पोलिसात या संदर्भात तक्रार नोंदवली होती. यानंतर फसवणूक करणाऱ्या या चौकडीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून मुख्य आरोपी जग्गू डॉन हा फरार झाला होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जगन नारखेडे हा मध्य प्रदेशमधील मुसामंडी तालुका बजाग जिल्हा दिंडोरी येथे असल्याचे समजल्यावरून पोलीस कर्मचारी हे मध्य प्रदेश येथील रवाना झाले होते. न्यायालयाने 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे दिनांक 30/11/23 रोजी फिर्यादी अतुल मधुकर पाटील राहणार कुंड या फिर्यादीने फिर्याद दिलेली होती की ते कापूस उत्पादक आहे, शेतकरी आहे. त्यांच्या कापूसाची फसवणूक जगन उर्फ रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गू डॉन तसेच राजेश पाटील शरद बोरले यांनी कापसाची खरेदी केलेली होती आणि कापसाची खरेदी करून त्यांचे 22 लाख रुपये दिलेले नव्हते. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशनला 406, 420, 34 भादवी या फसवणुकीच्या कलमांवर गुन्हा दाखल केलेला होता. त्याचप्रमाणे या शहरामध्ये तालुक्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 शेतकऱ्यांनी त्यांना कापूस दिलेला आहे. कापसाचे त्यांच्याकडे जवळजवळ 5 कोटी रुपये आहे, परंतु ते पैसे न देता जग्गू डॉन हा फरार झालेला आहे अशी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता जग्गू डॉन हा फरार होता. त्यातील 2 आरोपी राजेश पाटील व शरद बोरले यांना पोलिसने अटक केलं होतं. 4 दिवसांचा PCR सुद्धा प्राप्त केला होता. परंतु मुख्य आरोपी जो होता तो जग्गू डॉन हा पोलिसला नेहमी चकमा देत फरार होता. कधी गुजरात राज्यात तर कधी मध्य प्रदेश राज्यामध्ये तो फिरत होता. आणि त्याच दरम्यानमध्ये जग्गू डॉनच्या घराची झडती घेतली असता जग्गू डॉनच्या पत्नीकडून माहिती मिळाली की त्याने काही बनावट नोटा छापण्याच्या मशीनसुद्धा शहरामध्ये आणलेल्या होत्या. त्या मशीनसुद्धा पोलिसांनी एका शाळेच्या गोडाऊनमधून जप्त करण्यात आलेल्या होत्या. तपास हा चालत असताना गुप्त बातमीदारा माहिती मिळाली की गोरखपूर मध्य प्रदेशमध्ये जग्गू डॉन हा त्याची बनावट गाडीचा नंबर लावून म्हणजे गाडी दुसरी बदलवून फिरत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. या देशात ब्रह्मदेवानं जरी आरक्षण घेतलं तर ते टिकणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जे काही कट ऑफ डेट रिझर्वेशनच्या संदर्भात आंदोलनकर्त्याकडे मिळाली होती तो त्यांचा आंदोलनाचा भाग होता. परंतु आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या शिंदे समितीचं गठन केलं आणि त्यांना ज्या 55 लाख लोकांच्या नोंदी राज्यामध्ये सापडल्या, आज 55 लाख लोकांच्या नोंदी सापडणं म्हणजे 55 लाख मराठा समाजाच्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न मार्ग मोकळा होणार आहे. आणि सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारने मागासवर्ग आयोगाचे मागास समाज ज्या राज्यामध्ये आहे त्याचं मागासलेपण सिद्ध करण्याकरता जी समिती नेमलेली आहे ते मागासलेपण सिद्ध करण्याकरता या समितीला जो अहवाल द्यायचा आहे तो अहवाल काही 24 तारखेच्या आत येत नाही. त्याला नाही म्हटलं तर एखादा महिना लागणार आहे. आणि जोपर्यंत तो अहवाल येत नाही या देशातल्या कधी ब्रह्मदेवाने जर रिझर्वेशन घेतलं तर ते टिकत नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मागास वर्ग समितीचा अहवाल आल्यानंतर हे रिझर्वेशन आपण देणार अशी घोषणा केलेली आहे आणि त्याप्रमाणे होईल. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करताना मुख्यमंत्र्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये आणि राजीनामा द्यावा अशी टीका केली होती. तुपकरांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकरांचं नाव न घेता त्यांची पात्रताच काढली आहे. माझं म्हणणं आहे त्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये, राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्यावा आणि खुर्चीतून बाजूला व्हावं. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम त्यांनी करू नये अशी आमची भूमिका आहे. जो कोणी हा असा बोलला असेल त्यांनी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांकरता काय काय दिलं हे पाहून घ्यायला पाहिजे. आणि नामुष्की कोणाची होणार आहे? तुमचे एवढे सगळे 50 तुमच्या मागून चालले गेले, नामुष्की तुमची आहे, आमची थोडी आहे. आमचा तर सन्मान झाला मुख्यमंत्री पदावर बसून. शेतकरी नेत्याने म्हटलंय. हां, शेतकरी नेत्याने म्हटलंय आमच्याबद्दल बोलायचा अधिकार फक्त उद्धव साहेबांना आहे, बाकी इतर कोणालाही नाही आहे. त्यांचा काय अर्थार्थ आमचे संबंध येत नाही. आणि मुख्यमंत्री कुठे, आमदार कुठे, आपण कुठं?
काही पात्रता आहे का आपली बोलायची? सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी सुरू असून मतदारांमध्ये EVM बाबत जनजागृती करण्यात येते. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं आहे. निवडणूक जनजागृती प्रचारार्थाला पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली. या प्रसंगी ते बोलत होते. आता येऊ घातलेले आहेत आणि या निमित्ताने नागरिकांमध्ये जास्तीत जास्त EVMच्या वापरासंदर्भात आणि त्यांच्या मनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपण विशेष जनजागृती मोहीम आपण आखलेली आहे. या मोहिमेमध्ये आपण EVM मशीन कशा पद्धतीने काम करतं, याच्यामध्ये कशा पद्धतीची पारदर्शकता आणलेली आहे याच्या संदर्भात, त्याचबरोबरीने याचा वापर मतदारांनी कसा निवडणुकीच्या वेळेला करायचा आहे, मतदान कसं नोंदवायचं आहे, आपलं मतदान चुकीच्या पद्धतीनं न नोंदवता योग्य पद्धतीनं नोंदवून आपला मताधिकार कशा पद्धतीनं वापरता येणं आवश्यक आहे याच्या संदर्भात विशेष माहिती या जनजागृती मोहिमेमध्ये देण्यात येत आहे. आणि जे नागरिक 18 वर्षे पूर्ण ज्यांना झालेली आहे आणि मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं नाही, त्यांनी देखील तात्काळ नाव नोंदवून घ्यावं आणि ह्या येत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा अशी आपल्या मार्फत मी सर्वांना नम्र आवाहन करीत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अमरावती शहरात राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शन. शिवाजी कृषी महाविद्यालय, कृषी विभाग आणि जैन इरिगेशनचा पुढाकार. राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात कृषी चर्चा आणि परिसंवादाचं आयोजन. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिराचं अनेक ठिकाणी आयोजन. आयुष्यमान गोल्डन कार्ड शिबिराचं आरोग्य विभागामार्फत आयोजन. प्रति कुटुंब 5 लाखांचा उपचार मोफत मिळणार असल्यानं चांगला प्रतिसाद. आणि परतवाडा पोलीस ठाणे आता नवीन इमारतीत स्थलांतरित. तब्बल 142 वर्षांनंतर परतवाडा पोलीस ठाण्याला नवी इमारत. आतापर्यंत पोलीस ठाण्याचं संपूर्ण कामकाज सुरू होतं ब्रिटिश काळातील इमारतीत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.